तसं शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले. औरंगजेब त्यांना कैदेत टाकूनही मारू शकला नाही आणि ते परत आले आणि सही सलामत स्वराज्य पुन्हा आहेच तिथे. हे जेव्हा सगळ्या देशात झालं तेव्हा राजस्थानमध्ये सगळ्या राजपूत सरदारांनी आपली भांडणं विसरून दुर्गादास राठोडच्या नेतृत्वाखाली जो संघर्ष केला, पुन्हा मोगली सत्तेचं पाऊल राजस्थानात पडू शकलं नाही. छत्रसालांनी आपलं राज्य स्थापन केलं. चक्रध्वज सिंह म्हणून नावाचा राजा कुचबिहारचा होता. तो तिकडल्या दुसऱ्या एका राजाला पत्र लिहितो की शिवाजी महाराजांनी पश्चिमेत जसं केलं तसं आपण इथे करून या पाखंडी लोकांना समुद्रात बुडवून टाकू, आपण मिळून लढू, असं पत्र लिहितो. शिवाजी महाराजांची प्रेरणा. शिवाजी महाराजांचं राज्य तेव्हा किती होतं? आज सरकारी महाराष्ट्र आहे तेवढंही नव्हतं. परंतु शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परत आल्याबरोबर हे निश्चित झालं की आता दि स्वराज्य हॅज कम टू स्टे. सगळ्यांना उपाय सापडला आणि सगळ्यांचे संघर्ष सुरू झाले आणि सगळे यशस्वी झाले. मग पुढे जी काही परकीयांची सत्ता राहिली ती स्वकीयांच्या दयेवर राहिली. इंग्रज मध्ये आले नसते तर कदाचित संपूर्ण सात्मीकरण होऊन आपला देश हा या सगळ्या पूजा राहूनही एकसंध देश असा दिसला असता. आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं, रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे. अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली. दक्षिणेमध्ये सिनेमामध्ये शिवाजीचं काम केल्यामुळे गणेशन यांचं नाव शिवाजी गणेशन पडलं. कारण या काळात शिवाजी महाराज नसले तरी शिवाजी महाराजांचं योगदान हे माणसाला लगेच कळलं, बिना भाषणाने कळलं. इतके मोठे शब्द त्याच्या शब्दकोशात नसतानाही कळलं, कारण ते मनात आहे, तो आत्मा आहे, त्याला स्पर्श झालेला कळतो.